अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणात शेतकरी आणि माध्यमांनी सातत्यानं आवाज उठवल्यामुळेच संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल होऊ शकले, असा दावा माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला। खरं तर अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं आणि पत्रकार बांधवांचं यश मानावं लागेल की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रवी या सोयाबीन कंपनीवर गुन्हा दाखल केला आणि सोबत बूस्टर या सोयाबीन बियाणे कंपनीवर पण गुन्हा दाखल झाला। अनेक दिवसांपासून अनेक कंपन्यांच्या तक्रारी होत्या। आम्ही स्वतः शेतकऱ्यांना घेऊन 2 दिवसांपूर्वी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता। 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, मात्र अद्यापही अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल होणं बाकी आहेत, नुकसान भरपाई मिळणं बाकी आहे। लढा हा सुरूच राहणार आहे, लढा बंद पडणार नाही। पण हे जे यश आहे, हे यश जे मिळालं ते अर्थातच आपण सर्व पत्रकार बांधवांनी आपापल्या चॅनलवर दिलेली प्रसिद्धी आणि शेतकरी बांधवांचा त्यामध्ये असलेला समावेश, त्यामुळं इथूनही पुढे आमची शेतकऱ्यांच्या हक्काकरता न्यायाकरता लढाई ही तीव्र असेल।